तर सर्वपक्षीय लोक वाळूच्या धंद्यात असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटले। वाळू माफियांवर कारवाई करताना मर्यादा असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात। आपलं आहे, जवळचं आहे असं कारवाई करताना सांगितलं जातं असंही विखेंनी म्हटलेलं आहे। तर वाळू माफियांची नावं जाहीर करा असं आव्हान पटोले यांनी दिलेलं आहे। आपल्याला सगळ्या सभागृहाला कल्पना आहे की मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या व्यवहारात कोण आहेत, अधिकारी आहेत, पोलीस यंत्रणेतले आहेत, महसूल विभागाचे असतील। आपण कारवाई करू, कारवाई करण्याचे कारवाई करण्याला मर्यादा किती आहेत, कारवाई करताना आम्हाला सांगितलं जातं आपला आहे, जवळचा आहे, लांबचा आहे, करू नका, आपला आहे। आता हे सर्वपक्षीय आपले सगळे त्यात सामील झाले, सर्वपक्षीय लोक त्या धंद्यात आहे। अध्यक्ष महोदय, जवळपास सगळे लोक याच्यामध्ये सम्मिलित आहेत असं त्यांचं उत्तर आहे। अध्यक्ष महाराज, या सर्वपक्षीय याच्यामध्ये त्यांनी मला माझं स्पेसिफिक आता त्यांना म्हणणं आहे अध्यक्ष महाराज, जे असं त्यांनी त्यांची नावं जाहीर केली पाहिजेत। अध्यक्ष महाराज, तुम्ही पण राहू शकता अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये, तुम्हाला सांगतो मी अध्यक्ष महाराज, माझा हेतू आरोप नाही अध्यक्ष महाराज। या सभागृहातल्या सन्माननीय सदस्यावर सगळेच जण संबंधित आहेत असं म्हणत असेल तर अध्यक्ष महाराज माझी त्याची हरकत आहे। अध्यक्ष महाराज, त्यांनी नावं जाहीर करावे अध्यक्ष महाराज।